गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे ससून रुग्णालयाबाबत सध्या नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच विरोधकही सत्ताधाऱ्यांना सातत्यानं या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत। याचेच पडसाद 4 जुलै रोजी विधानसभेत देखील उमटले आहेत। ससून रुग्णालयाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला आणि सभागृहात हा मुद्दा चांगलाच तापला। याबाबत नेमकं कोण काय म्हणालं पाहूयात। नमस्कार, मी समीक्षा बेंडे दरगड, आपण पाहताय पखर लाईव्ह। ससूनच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं, तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात तर थेट जुगलबंदी रंगल्याचंच पाहायला मिळालं। सर्वप्रथम विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की ससून रुग्णालय आता ड्रग्ज माफियांचं केंद्र बनलंय। मोठ्या गुन्हेगाराला ससून रुग्णालयामधूनच संरक्षण दिलं जातं। या रुग्णालयाला 5 स्टार म्हणून घोषित करणार का, असा खोचक सवाल वडेट्टीवारांनी सरकारला केला। तरी अलीकडच्या काळामध्ये ससून रुग्णालय हे आता ड्रग माफियांचा, अवैध गाडी म्हणजे अवैध काम करणाऱ्यांचा, सुसाट कार पळवणाऱ्यांचा प्रोटेक्शनचं एक केंद्र झालं आहे। मला विनंती आहे मंत्री महोदयांना, ससून महाविद्यालयाला, आपल्या रुग्णालयाला तुम्ही 5 स्टार करून टाका। म्हणजे 5 स्टार केल्याबरोबर जेवढे ड्रग्स माफिया आहेत, नाहीतरी आपण पाहिलं ते की अंबानीच्या अँटालिया प्रकरणातला माणूस कोण तिकडे होता, त्याची कशी सेवा केली। म्हणजे जो कोणी सगळ्यात मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय प्रोटेक्शन देतं। जेवढा मोठा गुन्हा आणि जेवढ्या राजकीय लोकांचा वरदस्त असेल, मंत्री महोदयांनी खाली बसून बोलू नये असे संकेत अध्यक्षांचे आहेत। ते पाडतं की नाही हे आता पुन्हा पॉइंटेड प्रश्न असा आहे, हे रुग्णालय ड्रग माफियांसाठी, हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी आपण 5 स्टार करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, खरं आहे दुर्दैवानं 2-3 घटना घडल्या, त्यामुळे थोडंसं ससून हॉस्पिटल हे बदनाम झालं। परंतु मी सगळ्या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, वास्तविक याची लक्षवेधी जर विचारली असती तर सविस्तरपणानं आम्ही किती कठोर शासन त्यांना दिलं आहे ते सांगता आलं असतं। आम्ही कठोरात कठोर शासन दिलं आहे। आता अशी घटना घडण्याची हिंमत कुणाच्याही मध्ये होणार नाही, इतके कडक आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत। तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी याबद्दल मुद्दा उपस्थित करतात ससून आणि माझा अत्यंत जवळचा संबंध आहे असं म्हणतच सरकारला प्रश्न केलाय। ससून मधील सुविधा कधी सुधारणार, तसंच पुण्यात आरोग्य प्रमुखावरून देखील त्यांनी भाष्य केलंय। खरं तर ससूनचा आणि माझा विषय लय जवळचा आहे। आठवड्यातून 2 वेळा मी ससूनला जातो अध्यक्ष साहेब, आणि कागदावरची उत्तरं बघितली ना, ससूनला आठवड्यातून 2 वेळा जातो। आजच जात नाही, गेली 30 वर्ष मी जातोय। आणि जे कागदावरची जी उत्तर आहेत ना, ही पूर्णतः खोटी आहेत। आपण जर ससूनला गेलो ना आणि ससूनचं बजेट बघितलं तर पुण्यातलं सगळ्यात नामवंत हॉस्पिटल असेल ना, त्या हॉस्पिटलच्या बरोबरीचं आपलं बजेट आहे। आणि ह्या बजेटमध्ये आपण बघितलं तर सकाळी आपण जर लाईनीला उभं राहिलो तर अनेक पेशंटला त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत। आमचे विरोधी पक्षनेते आता बोलले की ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झालाय, मिसाळताई बी बोलले। आणि खरं तर त्या ठिकाणी ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती, आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला, आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्त्वाचा भाग। आणि ते मेडिकलचं जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहे, ते मेडिकलमध्ये चिठ्ठ्या का जातात? मग ससूनमध्ये जर मेडिकल उपलब्ध नसेल तर मग ससूनमध्ये मेडिकलचा काय उपयोग आहे, हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि ह्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण अंमली पदार्थामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी चालू केली आणि त्यांना कुठली कारवाई न करता सोलापूरमध्ये त्यांना डीन म्हणून दिलं। म्हणजे ह्या ससूनमध्ये चाललं काय, जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालतात, कुठले उपचार करत नाहीत, त्यांना आपण बढती का देतो, त्यांना निलंबित का करत नाही, हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दुसरा असा एक प्रश्न आहे
की याच्यामध्ये आज पुणे शहराला पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य प्रमुख नाहीये आणि आरोग्य प्रमुख नसल्यामुळे मागच्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. म्हणजे या शासनात चाललंय का आणि मग तडकाफडकी बदली का केली हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे. तर माझी 2 उत्तरं की ससूनचा कारभार कधी सुधरेल आणि पुण्याला आरोग्य प्रमुख कधी मिळेल. तर याबाबत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मी ससून मधील व्यवस्था दाखवेल. तसंच आम्ही या प्रकरणी काय कारवाई केली आहे हे लक्षवेधी घेतलं तर सांगता येईल असंही ते म्हणाले. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन. त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन बैठकीला आणि आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू. आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर ठाकूरांची बदली आपण केली, त्याच्यावर कारवाई काय केली नाही. तर मी अध्यक्षमध्ये मागच सांगितलं होतं की त्याची चौकशी केली, समितीने चौकशी केली. आता तिथं काय झालं बघा, तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरिट्रिक शस्त्रक्रियेला डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथं गैरसोय होती. तेच बॅरिट्रिक तज्ज्ञ होते. आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्णय बदली केली. आता त्यानंतर आज धंगेकर साहेब विचारतायत की तिथं ठाकूरांची हे काय केली. ठीक आहे, आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेब? दंगेकरजी नाही बसून आहे का? आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित करताना मंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलंच डिवचलं. मधल्या काळामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पुढे एक उंदीर चावून एक माणूस मृत्यूमुखी पडला होता. उंदीर चावून एक माणूस मृत्यूमुखी पडला होता ससून हॉस्पिटलमध्ये. आता त्या ससून हॉस्पिटलमध्ये उंदराचा काही बंदोबस्त केलाय का हा प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महोदय, की ससून हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे जे लोक लटकतात त्यांना रोड करण्यासाठी जी सर्जरी करायची असते त्याची आपण तिथे सोय उपलब्ध करून देणार का? आणि पेशंट म्हणून तुम्ही पहिले पेशंट म्हणून तिथे जाणार का? तर या मुद्द्यावर हसन मुश्रीफ यांनी देखील मिश्किल उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. यावरून दोघांमध्ये अगदी छोटीशी जुगलबंदी रंगल्याचं चित्र होतं. त्याच्यामध्ये मी घाबरलो का की बहुतेक त्याची असं वजन कमी केलेल्या सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या म्हणून मी ती केलेली नाही. परत वाढलं तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन मी कमी करेन. त्याबद्दल चिंता तुम्ही करू नका. दुसरा विषय जो आहे, मगाशी ते हजर नव्हते, हे बॅरिएट्रिकचं मी उत्तर दुरुस्त केलं होतं त्यामुळे ते नव्हते. मला वाटते मी तो तज्ज्ञ घालण्याचा तात्काळ मी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं. आणि आता काय आहे की ह्याच्यावर एक लक्षवेधी व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय, की हे 3 प्रकरण जे घडले, एक ललित पाटील, एक उंदीर आणि रक्त बदलणं, या 3 घटनेवर वास्तविक झालं असतं तर आम्ही कठोरात कठोर किती कारवाई केली हे आपल्या लक्षात आलं असतं. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी लक्षवेधी घेण्याची विनंती केली. अध्यक्षांनीही ही विनंती मान्य करत मंगळवारी या प्रकरणी लक्षवेधी घेण्याच्या सूचना दिल्यात. मंत्री महोदयांनी स्वतःच सुचवलेलं आहे की या विषयावर लक्षवेधी व्हावी. माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या ससून आणि असे मेडिकल एज्युकेशन खाली असणाऱ्या हॉस्पिटल बाबतीत एक लक्षवेधी आपण स्वीकारावी आणि सोमवार मंगळवारी ती लक्षवेधी लावावी. मला वाटतं त्यांना मनसोक्तपणाने उत्तरं देता येतील. चांगली सूचना आहे. मला वाटतं आदरणीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण मंगळवारी या विषयातली चर्चा लक्षवेधी मार्फत घेऊ. एकूणच ललित पाटील प्रकरण, पुणे पोर्च प्रकरण या सर्व घटनांमुळे ससूनचा कारभार समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि हाच मुद्दा पावसाळी अधिवेशनाच्या 7व्या दिवशीही वादळी ठरलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.